जायची तयारी तर चालू आहे, पण मध्येच हा काय सीन झाला. सगळ्यांनी आपापल्या 2-2, 3-3 बॅगा पॅक करून घेतल्या. तयारी तर अशी करताय की जसं गोव्याला फिरायला नाही, डायरेक्ट शिफ्टच व्हायला चाललोय. पोहोचलो स्टेशनला आणि आमची ट्रेन उभीच होती, मडगाव एक्सप्रेस. फिक्स आमचीच वाट बघत होती वाटतं. देन फायनली आमचा प्रवास स्टार्ट झाला. पण त्यात मध्येच एक सीन झाला राव. भेंडी नारळच फोडायचं विसरून गेलो. मग पनवेलला परत खाली उतरून नारळ फोडलं. असं पहिल्यांदा झालं असेल की प्रवास स्टार्ट झाल्यानंतर कोणी नारळ फोडतंय. पहिल्यांदा थर्ड एसीने कुठे चाललोय. भाई पाहिलं तर एकदम करकरीत 2 नवीन बेडशीट आणि ब्लँकेट दिलं. चायला भारी विषय हा तर. भाई 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 काय मस्त झोप लागली. आणि सकाळी उठलो तर डायरेक्ट कोकणात. काय तो सुंदर निसर्ग, काय ती हिरवळ, काय ती शुद्ध हवा. ओ माय गॉड. मग थोडा फेरफटका मारला. बाजूला काही आजोबा लोक मस्त पत्ते खेळत होते. म्हटलं हे तर कॅप्चर केलंच पाहिजे, नाहीतर काय फायदा नाही. खेळताना ते शिवीगाळ करून भांडत पण होते आणि ते ऐकून काय माहित कावर पण भारी वाटत होतं राव. ते म्हणतात ना, मैत्रीमध्ये शिव्या दिल्याने मैत्री घट्ट होते, ते सत्य आहे. तर फायनली गोव्याने माझी फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली आहे. आता पुढची स्टोरी ऐकण्यासाठी फॉलो तर करना पडेगा ना मेरी जान.